Hello everyone. Hello everyone. Good evening. How are you all? सगळ्यांना आवाज येतोय का माझा सांगा. चॅट बॉक्स मध्ये सांगा. इज माय व्हॉइस क्लिअर? ओके. ओके. गिव्ह युअर अटेंडन्स. ओके. Sachi, are you from English medium or semi-English? Sachi Bhopi, mention your English. You are from English medium or Marathi or semi-English? Karnika. Okay. Karnika from semi-English. Okay. Sachi. ओके. हो, मला एक्सप्लेन करायला इझी जातं. जर तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये आहात की मराठीमध्ये कळलं म्हणजे मग मी तशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकते जेव्हा तुम्ही पॅराग्राफ रीड करता त्याच्यानंतर. ओके. आय एम शेअरिंग माय स्क्रीन. कॅन यू सी माय लेसन स्टँडर्ड स्टुडंट. आपण 5th स्टँडर्डचं बघणार आहोत. 5th स्टँडर्ड. व्हॉट इज द नेम ऑफ द लेसन? मॅप्स. मॅप्स म्हणजे काय? नकाशे. मॅप्स म्हणजे काय? नकाशा. एखाद्या एरियाचा नकाशा म्हणजे त्या एरियामध्ये कोणकोणते ठिकाणं आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी कुठे आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जिथे राहता त्या एरियाचा नकाशा तुम्ही बनवू शकता की तिथे घरे कुठे आहेत, दुकान कोणत्या बाजूला आहे, तुमच्या घरापासून दुकान किती अंतरावर आहे, त्याच्यानंतर एखादी बाग असेल तर ती कुठे आहे, तुमच्या घराच्या समोर काय आहे, असा एक छोटासा आपण मॅप किंवा नकाशा बनवू शकतो. म्हणजे त्याच्यावरून मॅप्स हे जे आहेत वेगवेगळ्या प्रदेशाचे मॅप्स असतात, वेगवेगळ्या देशाचे असतात, राज्याचे, महाराष्ट्र राज्याचा किंवा आपल्या गावाचा पण मॅप असू शकतो. तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर तुम्हाला वेगवेगळे नकाशे किंवा मॅप्स बघायला भेटतील. तुम्ही तुमच्या एरियाचा मॅप बघू शकता किंवा आपल्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्र राज्याचा किंवा आपली कंट्री इंडियाचा मॅप किंवा कोणताही कॉन्टिनेंटचा स्टडी करायचा आहे तुम्हाला तर तुम्ही तो मॅप बघून करू शकता. सो व्हॉट इज अवर लेसन? मॅप्स अवर कंपॅनियन्स. म्हणजे मॅप्स काय आहेत? आपले मित्र आहेत. कंपॅनियन म्हणजे काय? आपले सोबती, आपले मित्र. मॅप्स म्हणजे आपले मित्र आहेत कारण की ते आपल्याला काय डायरेक्शन सांगतात. कुठलं ठिकाण कुठे आहे ते समजतं आपल्याला. मॅप्स एक छोटासा मॅप बघून आपल्याला खूप सगळ्या गोष्टी आपण अंडरस्टँड करू शकतो. हो ना. आपण हा जो सगळा जिओग्राफी शिकतोय तो कशामुळे शिकतोय? मॅपमुळे शिकतोय ना. मॅप वरती वेगवेगळी ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. म्हणजे तो मॅप जेव्हा आपण बघतो पिक्चर स्वरूपात असतो तो मॅप, कलरफुल असतो जसा स्क्रीनवर दिसतो तुम्हाला किंवा त्याच्या खालचा मॅप बघा. हे असे कलरफुल पिक्चर्स असतात त्यावरून आपल्याला ते ठिकाण कशा पद्धतीचं आहे त्याचं एक्सप्लेनेशन फक्त तुम्ही जर रीड केलं तर ते तुम्हाला थोडंसं हार्ड वाटेल. पण एक्सप्लेनेशन सोबत लेसन रीड करताना तुम्ही जर मॅप कडे बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येतं की
ह्या ठिकाणाचं नक्की आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आपण काय त्या मॅप मधून आपल्याला काय समजतं, त्या ठिकाणाबद्दलची माहिती मिळते. सो आता आपण सगळे तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग करता तेव्हा तुमचे पप्पा किंवा तुम्ही ज्यांच्या सोबत जाता ते काय करतात, हल्ली गुगल मॅप ऑन करतात, है ना? पाहिलं असेल सगळ्यांनी. गुगल मॅप माहिती असेल सगळ्यांना. येस ऑर नो? गुगल मॅप वरती आपल्याला कुठे जायचंय ते डेस्टिनेशन आपण टाकतो आणि मग तसं तसं डायरेक्शन दाखवतं. गुगल मॅप काय करतं, आपल्याला डायरेक्शन दाखवतं. दॅट इज ऑल्सो वन टाइप ऑफ मॅप, है ना? हा आपण बुक मध्ये मॅप शिकतो, पण तो ऑनलाईन मॅप म्हणजे लाईव्ह मॅप बघायला मिळतो. आपण जसं जसं जातो तसं तसं त्या आजूबाजूचे कुठे हॉटेल्स आहेत, कुठे ट्रॅफिक जाम आहे, हे सगळं आपल्याला ऑनलाईन जेव्हा लाईव्ह आपल्याला समजतं, है ना, गुगल मॅप थ्रू. म्हणजे दॅट इज द ऍडव्हान्स मॅप. हे आपले नॉर्मल मॅप्स आहेत, बुकमध्ये जे पेज वरती असतात, जे ड्रॉ केलेले असतात. त्याच्या व्यतिरिक्त हा लाईव्ह मॅप आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी जशी जशी ऍडव्हान्स होते तसं तसं आपल्याला अजून नवीन नवीन थिंग्स शिकायला भेटतात. आता छोट्या छोट्या मुलांना पण तुमच्यासारख्या मॅप, गुगल मॅप माहिती झालंय. तेच जर 2-3 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर आपल्याला हे माहितीच नव्हतं. गुगल मॅप्स असतात आणि मग त्याच्यावरून ते डायरेक्शन दाखवतील. आधी काय असायचं, आपण काय करायचो, गाडी थांबवून आला तरी विचारायचो ना की हा रस्ता कुठे जातो. आता तशी गरजच नाही, आपल्या गुगल मॅप्स आहे, सांगतात. सो सेम काइंड आपल्याला हे याच्यावरती मॅप्स लर्न करायचे. मॅप्स म्हणजे काय, नकाशे. तर आवर कंपॅनियन म्हणजे मॅप्स आपले मित्र आहेत, आपल्याला ते दिशा दर्शवतात किंवा बद्दलची माहिती सांगतात. So we will start our lesson. The land is in our environment is not of the same height everywhere. आपली जी पृथ्वी आहे म्हणजे अर्थ वरची जी लँड आहे, जमीन आहे, ती सगळीकडे सेम आहे का? तुमच्या आजूबाजूच्याच परिसरात बघा. तुमच्या गावाबाहेर तुम्हाला डोंगर दिसतील किंवा गावातून एखादी नदी गेलेली दिसेल किंवा विहिरी असतील, छोट्या छोट्या विहिरी किंवा वेल. म्हणजे त्या वेलच्या ठिकाणी कशी आहे, ती लँड डीप आहे. माउंटेन जिथे आहेत गावाच्या शेजारी, तिथे ती लँड कशी आहे, उंच आहे. आणि तुम्ही जिथे राहता तिथे ती कशी आहे, सपाट आहे, प्लेन आहे. तर लँड इज अन आवर एन्व्हायरमेंट इज नॉट ऑफ द सेम हाईट एव्हरीवेअर. म्हणजे सगळ्या अर्थ वरची जी लँड आहे ती सगळीकडे सेम आहे का? सेम हाईट नाहीये. कुठे ओशन्स आहेत, तर कुठे माउंटन आहेत, कुठे व्हॅली आहेत, खोल दऱ्या आहेत. तर अशी ही लँड आहे ती वरती खाली आहे, त्याच्या हाईट मध्ये डिफरन्स आहे. दिस अनइवननेस गिव्स राईज टू व्हॅरियस लँड शेप्स क्रिएटिंग डिफरंट लँडफॉर्म्स सच ॲज माउंटन्स, व्हॅलीज, प्लॅटूज, प्लेन्स आणि अँड आइसलँड. तर हा जो अनइवननेस आहे म्हणजे असमानता आहे, हाईट मध्ये काय आहे, अर्थवरच्या असमानता आहे. तर त्या असमानतेमुळे लँडफॉर्म जे आहेत म्हणजे भूरचना, जमिनीची रचना कशी झालेली आहे, तर कुठे माउंटन आहेत, कुठे व्हॅलीज आहेत, दऱ्या आहेत. माउंटनच्या बाजूला काय असते, दरी असते, उंच उंच पर्वत असतो आणि त्याच्या बाजूला त्याच्या लगत दऱ्या असतात, व्हॅलीज असतात. प्लॅटूज म्हणजे पठार. पठार म्हणजे काय, तर एका ठराविक हाईट पर्यंत उंच असतं आणि तिथून पुढे सगळं प्लेन ग्राउंड असतं, म्हणजे काय, प्लॅटूज. प्लेन, प्लेन म्हणजे काय, आपण जिथे राहतो, प्लेन मैदानावरती आपण राहतो किंवा आपण खेळतो, ते काय आहे, प्लेन. अँड आइसलँड. व्हॉट इज आइसलँड? एनीबडी कॅन टेल मी व्हॉट इज आइसलँड? आइसलँड माहितीये का? आइसलँड माहितीये कुणाला? ओके, कर्णिका सांग, आइसलँड काय असतं? मध्ये जमीन आणि आजूबाजूला पाणी. येस. तर समुद्रामध्ये असे बेट असतात. आइसलँड म्हणजे काय, बेट. तर मध्ये जमीन असते आणि आजूबाजूला त्याच्या पाणी असतं. समुद्र म्हणजे समुद्रामध्ये अशी बेट असतात छोटी छोटी. जसं अंदमान निकोबार बेट म्हणतो आपण. अंदमान निकोबार आपल्या भारताचा नकाशा पाहिला तुम्ही तर त्याच्या खाली साऊथकडे
अंदमान निकोबार आइसलँड आहेत. म्हणजे काय आहे, तुम्ही ती बघा आइसलँड कसे छोटे छोटे डॉट्स आहेत तिथे, म्हणजे त्याच्या आजूबाजूनी समुद्र आहे आणि मध्ये ते जे डॉट्स दाखवलेत म्हणजे तिथे काय आहे, लँड आहे. ओके, सो यू हॅव स्टडीड दिस इन द 3rd चॅप्टर. तर हे सगळे जे माउंटन व्हॅलीज वगैरे आहेत ते आपल्याला तुम्ही 3rd चॅप्टर मध्ये लर्न केलेले, असं ते सांगतात. फॉर अ प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ अवर एन्व्हायरमेंट इट इज नेसेसरी टू स्टडी फिजिकल और नॅचरल सेटअप ऑफ द लँड. आपलं एन्व्हायरमेंट आहे म्हणजे आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याचा स्टडी, आपल्या सराउंडिंगचा पर्यावरणाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल, प्रॉपर अंडरस्टँडिंग म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर काय आवश्यक आहे, इट इज नेसेसरी टू स्टडी फिजिकल और नॅचरल सेटअप ऑफ द लँड. तर आपल्याला फिजिकली किंवा नॅचरली आपल्याला त्या लँडचं सगळं अंडरस्टँडिंग पाहिजे, ती लँड कशी आहे. फिजिकली म्हणजे स्वतः जाऊन तिथे जाऊन, किंवा निसर्गाची आपल्याला माहिती पाहिजे. नॅचरली तो सेटअप आपल्याला माहिती पाहिजे की तिथे माउंटन आहे का, व्हॅली आहे का, समुद्र आहे, हे सगळं माहिती पाहिजे. ते आवश्यक आहे आपल्याला अंडरस्टँडिंग करणं. इन स्टँडर्ड 4th व्हेन वी लर्न अबाउट मॅप वी सॉ 5000 years ओल्ड मॅप. तर फोर्थ मध्ये तुम्ही जर जॉग्राफी लर्न केलं असेल, तुम्हाला आठवत असेल, तर तुम्ही असा मॅप पाहिला असेल की खूप ओल्ड होता तो, 5000 years ॲगो, म्हणजे इतका जुना होता. म्हणजे बघा मॅपचा यूज करत होते, म्हणजे मॅप होता. मॅन हॅज फेल्ड द नीड टू मेक मॅप सिन्स एन्शियंट टाइम्स. एन्शियंट टाइम पासून म्हणजे प्राचीन काळापासून माणूस जो आहे तो मॅपचा यूज करत आला, नकाशांचा यूज करत आला. ऍट दॅट टाइम मॅप्स वेअर मेनली युज्ड इन वॉर्स. तर मोस्ट ऑफ द टाइम त्यावेळेला युद्धामध्ये नकाशांचा यूज व्हायचा. व्हाईल फायटिंग अ बॅटल इट इज इम्पॉर्टंट टू हॅव डिटेल नॉलेज ऑफ द टेरेन. म्हणजे तेव्हा ते जेव्हा युद्ध, दोन राजांमध्ये समजा युद्ध होत असेल, बॅटल होत असेल, तर त्यावेळेला एक त्यांना डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे ना. म्हणजे त्या प्रदेशामध्ये युद्ध होत असेल तर त्या प्रदेशामध्ये जंगल कुठे आहे किंवा नदी कुठे आहे, ते युद्धाचे जे सैनिक असतील त्यांना तिथे राहायचं असेल तर मग तिथे नदी पाहिजे किंवा जंगल पाहिजे की जेणेकरून शत्रूला त्यांचा तपास नाही लागला पाहिजे, अशा ठिकाणी त्यांना राहायचं असेल. तर मग त्यावेळेला काय इम्पॉर्टंट होतं, किंवा शत्रूवर चाल करायची आहे तर कुठल्या भागातून आपल्याला तिथे जायचंय, तर त्यासाठी काय पाहिजे, मॅपची आवश्यकता होती. म्हणून एन्शियंट टाइम पासून वॉर मध्ये मॅपचा यूज केला जायचा. इट हेल्प्स इन वर्किंग अवर स्ट्रॅटेजी ऑफ डिफिटिंग द एनिमी. मग त्याच्यामुळे काय व्हायचं, तर त्यांना एक स्ट्रॅटेजी बनवता यायची. म्हणजे हे जे शत्रू आहेत, शत्रूवर हल्ला करायचा तर स्ट्रॅटेजी पाहिजे, म्हणजे डावपेच पाहिजे. तर एक ठराविक त्यांनी एक प्लान बनवला पाहिजे, म्हणजे स्ट्रॅटेजी शत्रूला हरवण्यासाठी. डिफीट म्हणजे काय, हरवणे, आणि एनिमी शत्रूला हरवण्यासाठी एक स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी मॅप्सचा खूप यूज व्हायचा. मॅप्स वेर व्हेरी युजफुल फॉर दिस पर्पज. म्हणजे शत्रूवर चाल करायची तर कुठल्या मार्गाने जायचंय, आता शत्रूवरती युद्धाचा प्रसंग आला आणि शत्रूवरती त्यांना हल्ला करायचाय, तर कुठल्या मार्गाने गेलं तर शत्रूला समजणार नाही किंवा शत्रू गाफील राहील, अशा हेतूने आक्रमण केलं जायचं. मग त्यावेळेला काय असायचं, मॅपची जर माहिती असेल त्यांना कुठल्या भागामध्ये काय आहे किंवा भुयारं कुठे आहेत, जंगल कुठे आहे, कुठून आपण जाऊ शकतो, शत्रूच्या ठिकाणावर हल्ला करू शकतो, तर अशा वेळेला मॅपचा खूप यूज व्हायचा. टेकिंग इन टू अकाउंट द डिफरन्सेस इन देअर हाईट, शेप एक्सेट्रा, व्हॅरियस लँडफॉर्म कॅन बी शोन ऑन मॅप. तर मॅपवरती वेगवेगळे लँडफॉर्म्स आपण बघू शकतो. जसं लँडफॉर्म म्हणजे भूरचना, तिथल्या जमिनीची रचना कशी आहे. तर म्हणजे डिफरन्सेस इन देअर हाईट म्हणजे तिथल्या जमिनीमध्ये हाईट मध्ये डिफरन्स आहेत का, माउंटन आहेत का, प्लॅटू आहेत किंवा व्हॅली आहेत, किंवा त्या जमिनीचा शेप कसा आहे, या सगळ्याची इन्फॉर्मेशन मॅप थ्रू भेटते आपल्याला. व्हॅरियस लँडफॉर्म्स कॅन बी शोन ऑन मॅप. तर मॅप वरती वेगवेगळे
लँडफॉर्म्स भूरचना दाखवली जाते. जसं फॉर एक्झाम्पल हा मधला मॅप बघा, ऑरेंज येल्लो दिसतोय ना, तर तिथे त्यांनी कॉर्नर मध्ये मॅप मध्ये काय दिलेलं असतं, तर हे जे कलर्स आहेत, तर कलरचा यूज म्हणजे काय आहे, कलर कशाचा सिम्बॉल आहे ते दर्शवण्यासाठी तिथे वेगवेगळे कलर दाखवलेत मॅपमध्ये आणि त्या पर्टिक्युलर कलरच्या सिम्बॉलचं इन्फॉर्मेशन तिथे दिली आहे. आता ऑरेंज कलरचा मॅप जो आहे तिथे मध्ये 500 लिहिलंय आणि ऑरेंज कलर दाखवलाय, म्हणजे काय, तिथली हाईट, तो मॅप कशाचा आहे, हाईट इन मीटर्स. कॉर्नर मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे, तर हाईट इन मीटर्स, तर ती सगळी जी हाईट आहे ती मीटर मध्ये दाखवली, सेंटीमीटर किंवा किलोमीटर मध्ये नाही, मीटर मध्ये दाखवली. ती हाईट कशी आहे, मीटर मध्ये. तर ऑरेंज कलरचा भाग जो आहे, एक जमिनीचा तुकडा आहे, तो मॅप म्हणजे काय आहे, एक लँडफॉर्मचा पीस ऑफ लँडफॉर्म. आणि तो जो वेगवेगळे कलर्स दाखवलेत, म्हणजे तो जो मधला ऑरेंज कलर आहे तिथली हाईट किती आहे, त्या भागाची हाईट आहे मोर दॅन 400, 400 मीटर पेक्षा जास्त. म्हणजे तिथे दिसतं आपल्याला 500, म्हणजे 400 पेक्षा जास्त, मे बी 430 असू शकते, 450 असू शकते, 500, म्हणजे 400च्या अबोव जर असेल हाईट तर ऑरेंज कलर दाखवलाय. आणि त्याच्यानंतर लाईट ऑरेंज कलर कशाला दाखवलाय, 300 to 400 मीटर्स. ती जी हाईट आहे 300 पासून 400 मीटर असेल, ती जी जमीन आहे ती येलो, तिथली जी हाईट आहे, आणि खाली ग्रीन कलर लेस दॅन 200, म्हणजे मोस्टली तिथे काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे. आणि नंतर येलो पार्ट मध्ये तो भाग थोडासा उंच असणार आहे, तो लाईट ऑरेंज कलर दिसतोय तिथे अजून उंच भाग असणार आहे, आणि ऑरेंज मध्ये सगळ्यात जास्त उंची असणार आहे त्या भागाची. अंडरस्टूड. तर मॅपचा आपण कसं यूज करायचा आहे किंवा मॅप कसा समजून घ्यायचा, मॅपकडे बघून आपल्याला कितीतरी गोष्टी समजतात. समजलं का सगळ्यांना, सगळ्यांचं लक्ष आहे का? साऊंड इज ब्रेकिंग, आवाज येत नाही का? स्क्रीन ऑल्सो नॉट विजिबल, लेट मी चेक. स्क्रीन शेअर केलेली आहे मी. आत्ता आवाज येतोय का सगळ्यांना? ओके, मध्ये मध्ये ब्रेक होतोय का? समजले का पण तुम्हाला, परत एकदा सांगू मी? ओके, आय वॉन्ट समबडी टू रीड नेक्स्ट पार्ट. कोण रीड करेल? ओके प्रमिता, रीड. मॅम येस. प्रमिता रीड कर, ट्राय धिस पासून. try this. You are going. प्रमिता तू 6th मध्ये ना, एक मिनिट प्रमिता, 6th मध्ये आहे का तू? Yes, ma'am. ओके, आपण 5th स्टँडर्डचं बघतोय. वेट वेट प्रमिता, 5thचं कोण रीड करणार आहे? 5thचं कोण आहे सांगा मला. कर्णिका रीड करणार, कर्णिका. ओके कर्णिका, रीड कर. मराठी बुक असेल तुमच्याकडे तर मराठीतून पण रीड करू शकता. मॅम कुठून रीड करायचंय? हे खाली दिसतंय ना तुला, माझ्या स्क्रीनवर दिसतंय, हो. ट्राय दिस, इथून रीड करायचं. You are going to a for 40 for your school.
us to a Hmm. certain Hmm. ponds and the gate of the fort is on a hill. Hmm. To reach the fort, you have to cross another hill and also a village. Valley. Valley. Hmm. Show, show the two hills and the valley in the blank box given on the page. How will you show that the well is deep and the mountain is high? ओके, व्हेरी गुड कर्णिका. कुणाची हेल्प घेत होती तू? सिस्टरची की मम्मीची? कर्णिका. ओके, यू आर गोइंग टू अ फोर्ट फॉर युअर स्कूल ट्रिप. म्हणजे आपल्याला काय करायचंय, असं कन्सिडर करा की तुम्ही एका किल्ल्यावरती चाललाय, स्कूल ट्रिप म्हणून एका किल्ल्यावरती चाललाय. यू ट्रॅव्हल बाय अँड देन आणि आपला किल्ला कुठे आहे? टेकडी. टू रीच द फोर्ट यू हॅव टू क्रॉस अनदर हिल अँड. आता तिथे बस जाऊ शकत नाहीये. तुमचा किल्ला कुठे आहे? एका टेकडीवरती आहे आणि त्या फोर्ट पर्यंत, किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून एक टेकडी क्रॉस करून आणि एक व्हॅली म्हणजे दरी क्रॉस करून मग त्या किल्ल्यावर तुम्ही जाऊ शकता. शो द टू हिल्स अँड इन द ब्लँक बॉक्स गिवन ऑन दिस पेज. हाऊ विल यू शो दॅट द व्हॅली इज डीप अँड द माउंटन इज हाय. तर तुम्ही कन्सिडर करा की तुम्ही काय करताय, एक याच्यामध्ये फोर्टला व्हिजिट करताय, बसमधून खाली उतरले आणि आता तुम्ही माउंटन वरती चढणार आहे. एका छोट्याशा माउंटन वरती, हिल वरती चढणार आहे आणि तिथून खाली उतरून खोल म्हणजे दरीमध्ये जाणार आहे. दरीमधून खाली उतरून परत तुम्हाला एक हिल क्रॉस करायची, अजून एक हिल आहे आणि मग तुमचा फोर्ट आहे. तर असं शो करण्यासाठी तुम्ही असा मॅप बनवू शकता. अशा 2 हिल दाखवू शकता. छोट्या छोट्या हिल्स आहेत, खाली व्हॅली आहे खोल. व्हॅली कशी असते? खोल असते. जशी ही हिल आपण अशी ट्रायंगल बनवतो तशी उलटा ट्रायंगल बनवायचा, म्हणजे ती काय असते? व्हॅली. आणि परत एक ट्रायंगल बनवायचा, म्हणजे अशा 2 हिल्स झाल्या आणि त्याच्या पुढे तुम्हाला फोर्ट दाखवायचा आहे. म्हणजे तो काय झाला? आपल्या फोर्टचा मॅप. छोटासा मॅप बनला, होय की नाही? मॅप कसा तुम्ही इझिली बनवू शकता. तुम्हाला जर रोड माहिती असेल तर तुम्ही मॅप बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, तुमचा स्कूलचा रस्ता आहे. तुमच्या घरापासून तुम्हाला स्कूलला जायचंय, तर रस्त्यामध्ये काय काय येतं? आपली स्कूल कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे घरापासून? नॉर्थला आहे की साऊथला आहे, ईस्ट वेस्ट? घरापासून ती कुठे आहे आणि रस्त्यामध्ये काय काय येतं? छोटीशी हिल येते का, किंवा मग जास्त शॉप्स येतात का, किंवा अजून दुसरी एखादी लायब्ररी येते का, हॉस्पिटल येते? हे सगळं शो करत करत तुम्ही तुमची स्कूल दाखवू शकता. म्हणजे काय? तो काय बनतो? मॅप. अंडरस्टूड? ओके, साऊंड इज ब्रेकिंग. मी क्लास लिव्ह करून परत जॉईन करते 2 मिनिटमध्ये. ओके. Hello everyone. Is my voice clear?
आता येते काय कायला? ओके. तर आता आपण काय पाहिलं तर आपल्याला एक मॅप ड्रॉ करायचा आहे म्हणजे करतोय आणि आपल्याला 2 टेकड्या क्रॉस करायच्या आहेत, हिल्स क्रॉस करायच्यात आणि किल्ला पाहायला जायचे. तर त्याच्यामध्ये एक व्हॅली पण आहे, 2 हिल्सच्या मध्ये एक व्हॅली पण आहे. तर एक हिल बनवायची, त्याच्यानंतर व्हॅली, परत हिल बनवायची आणि त्याच्या पुढे तुम्ही फोर्ट म्हणजे असा छोटासा मॅप तयार होईल. अंडरस्टूड? ओके, लेट मी चेक. Who will read next part? Sachi? Yes, teacher. नेक्स्ट पार्ट रीड करशील का? Yes, teacher. ते मॅपच्या खाली दिसतंय ना तुला, तिथून रीड करायचं. Yes. स्टार्ट. Teacher, ही वाली स्पेलिंग कुठली आहे? हा बोल. ही वाली स्पेलिंग कुठली आहे? फर्स्ट वाली. ऐकायला येत नाही मला, तू काय म्हणते? ही फर्स्ट वाली स्पेलिंग कुठली आहे? स्टडी. Study the map showing above above all 3 maps show the same area. same area but they look different. Study the map and answer the following question. In map, how has the height height of the land been shown? ओके. साची सगळ्यांनी, इवन साची नाही, सगळ्यांनी रीडिंगची प्रॅक्टिस करायची घरी. जेव्हा आपण लेसन लर्न करतो तेव्हा जे हार्ड वर्ड्स असतात तिथे अंडरलाईन करायचे आणि तुमच्याकडे बुक असेल तर बुक मध्ये नोट डाऊन करायचे किंवा एक नोटबुक करायची आहे आणि नोटबुक मध्ये हार्ड वर्ड्स लिहून ठेवायचे. म्हणजे लेसन जेव्हा आपण शिकत असतो त्यावेळेला तुम्ही ते ऐकत असता पण नंतर ते विसरून जातं, काही दिवसांनी ते विसरतं आणि नेमके हार्ड वर्ड्स असतात तिथे मग तुम्हाला लेसन समजत नाही. तर मग तुम्ही ते लेसनचे ह्याचे वर्ड जे असतात हार्ड वर्ड्स त्याचे मिनिंग्स लिहून ठेवायचे म्हणजे आणि घरी लेसन रीड करायचंय म्हणजे त्यावेळेला तुम्हाला लेसन पण समजतो आणि तुम्ही रीडिंग पण फास्ट करायला शिकाल हळूहळू. स्टडी द मॅप शोन अबोव. आता वरती काय दिले? 3 मॅप्स दिलेले. मॅप ए कसा दिसतोय बघा, समजायला कन्फ्युजिंग आहे ना. नुसते अशा लाईन्स बनवल्यात आणि 300, 400, 500 तिन्ही मॅप सेमच आहेत, सेमच लँडफॉर्म दाखवले त्यांनी. पण 3 मॅप मध्ये बघा डिफरन्स कसा आहे. फर्स्ट जो मॅप ए आहे त्याच्यामध्ये फक्त काहीतरी नंबर्स दिसत आहेत आणि लाईन्स दिसत आहेत, कलर्स नाहीयेत, काहीच नाहीये. त्याच्यानंतर खालचा मधला मॅप आपण लर्न केला, कलरफुल मॅप आहे आणि त्यांनी सगळे सिम्बॉल दाखवलेत आणि प्रत्येक कलरचा मिनिंग पण सांगितलाय की तिथली हाईट कशी आहे ती आपल्याला समजली मॅप बी वरून. आणि मॅप सी मध्ये ऍक्च्युअल लँडफॉर्म दिसतोय आपल्याला, ऍक्च्युअल जसं की त्या जागेचा फोटो घेतलाय है ना, असा तो मॅप दिसतोय. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला कळतंय की ती जमीन तिथली कशी आहे, लँडफॉर्म तिथला कसा आहे. 100 कलर म्हणजे ती खाली जो 500 दिले ती जमीन तिथे आहे. त्याच्यानंतर बाजूला वरती अशी ग्रीन हे दिसते, ग्रीन लँड दिसते. म्हणजे काय आहे,
तिथली हाईट अजून थोडी कमी आहे, त्याच्या बाजूची अजून थोडी कमी आहे, म्हणजे ऍक्च्युअल फोटोग्राफ दिसतो आपल्याला तो मॅप म्हणजे. इन मॅप ए हाऊ हॅज द हाईट ऑफ द लँड बीन शोन. तर मॅप ए मध्ये पाहिलं आपण सेमच आहे, हा फोटो जो आहे आपला पण मॅप आहे, नुसत्या लाईन्स दिसतात. तर त्याच्याने आपल्याला कन्फ्युजन होतं समजायला. तिथे पण 300, 400, 500 म्हणजे त्या तिथल्या लँडची हाईट दिलेली आहे. त्याच्यानंतर व्हाय हॅव कलर्स बीन युज्ड इन मॅप बी. तर मॅप बी मध्ये कलर्स काय यूज केले असतील, तर फॉर अवर बेटर अंडरस्टँडिंग. कलर्स काय यूज केले, तर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने मॅप समजावा म्हणून तिथे कलरचा यूज केला. हाऊ इज मॅप सी डिफरंट फ्रॉम अदर टू मॅप्स. मॅप सी इज ऍक्च्युअली अ फोटोग्राफ, ऍक्च्युअल फोटोग्राफ ऑफ दॅट लँड, है ना. ऍक्च्युअल फोटोग्राफ आहे मॅप सी म्हणजे. इन विच डायरेक्शन इज द हायेस्ट पॉइंट इन मॅप ए, बी अँड सी. तर हा मॅप बघा, इथे एन दिलेलं असतं, मॅप मध्ये काय असतं, एन दिलेलं असतं. एन म्हणजे काय असतं, नॉर्थ, म्हणजे सगळ्यात वरती, मॅपच्या सगळ्यात वरती नॉर्थ डायरेक्शन आहे. आणि आपल्याला माहितीये नॉर्थच्या अपोजिट कोणती डायरेक्शन असते, साऊथ. म्हणजे खाली, मॅपच्या खाली काय असणार आहे, साऊथ. वरती नॉर्थ, खाली साऊथ. आणि इकडच्या साईडला म्हणजे नॉर्थ पासून आपल्या राईट साईडला ईस्ट असतो नेहमी. आपण आता मोबाईल समोर धरलाय तर ईस्ट, आपल्या तुमच्या राईट हँड साईडला काय असणार आहे, ईस्ट, पूर्व दिशा असणार आहे. आणि लेफ्ट हँड साईडला पश्चिम दिशा, ईस्ट अँड वेस्ट. आणि वरती नॉर्थ, उत्तर, आणि खाली साऊथ म्हणजे पश्चिम. तर जो 500 मीटर जो दिलाय आपल्याला पॉइंट, तो कुठे आहे, तो साऊथ कडे आहे ना. जर मॅपला आपण 4 भागामध्ये डिवाइड केलं, मध्ये 2 लाईन्स केल्या, तर तो खालच्या भागात आहे, म्हणजे तो कुठे आहे, साऊथ कडे आहे. नॉर्थ वरती आहे आणि खाली काय आहे, साऊथ. मग तो जो हाईट 500 हाईट जी आहे ती साऊथ कडे आहे. इन विच मॅप कॅन द लँडफॉर्म बी सीन मोस्ट क्लिअरली. कोणत्या मॅप मध्ये लँडफॉर्म्स आपल्याला क्लिअरली दिसत आहेत, तर थर्ड मॅप मध्ये, है ना. ग्रीन ग्रीन पार्ट दिसतोय, म्हणजे ते ग्रीन झाडं आहेत, त्या ती जी लँड आहे त्याच्यावरचे ते ग्रीन म्हणजे काय आहे, झाडं आहे. आणि तिथली हाईट कशी आहे, तिथे जमीन कुठे आहे आणि झाडं कुठे आहेत, आणि वरती खाली चढ उताराचा भाग दिसतोय आपल्याला. म्हणजे मॅप सी मध्ये आपल्याला क्लिअरली दिसतंय सगळं. अंडरस्टूड. कर्णिकाला समजतंय का, बाकीच्यांना समजतंय की नाही. ओके. 5th स्टँडर्ड स्टुडंट्स बाकीचे समजलं का, सगळ्यांना लक्ष आहे का सगळ्यांचं. प्लीज कॉन्सन्ट्रेट. ओके, आता 5th आपण इथे थांबूया. हा लेसन रीड करायचा आहे घरी सगळ्यांनी, आणि आय विल अपलोड होमवर्क ऑन, you have to do that. Okay, so now we will turn to the 6th standard. परत मला एकदा सांगा चॅट बॉक्स मध्ये, प्रमिता अजून कोण आहे 6th स्टँडर्डचं. ओके, प्रमिता, देन अनुज, आदेश. ओके, 3 स्टुडंट्स. पेज नंबर पेज नंबर 3. ऍक्च्युअल आपण फर्स्टच लेसन पाहतोय, द अर्थ अँड द ग्रॅटिक्यूल. पृथ्वी आणि वृत्ते. आठवत असेल तुम्हाला, खूप दिवस झाले सगळे क्लासेस गायब होते, जॉईन करत नव्हते. आपण हे लर्न केलेलं आठवत सगळ्यांना, अँड ओशियन, 7 कॉन्टिनेंट.
Okay, I will leave the class and will join again. Let's see. ओके एव्हरीवन, आवाज येत नसेल तर मला माईक ऑन करून सांगू शकता तुम्ही. मी त्या स्क्रीनवर असते जेव्हा मी लेसन लर्न करत असतो आपण, तेव्हा मी त्या विंडोवरती असते. मग मला कधी कधी चॅट बॉक्स मधलं रीड करायला वेळ लागतो. आता आवाज येतोय का? ओके. So what we have learned in the last lecture, that is different continents, है ना, आणि direction, different continents and oceans, वेगवेगळे महासागर पाहिले आपण, आणि 7 कॉन्टिनेंट्स पाहिले. आठवतंय? ओके, जस्ट रिवाइज करूया आपण. तर ही सगळी जी चिल्ड्रन आहेत ते कुठे आहेत? वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्स वरती आहेत. जसं इकडे एनरिक आहे, ग्राहम, सेंट पीटर्सबर्ग मध्ये युरोपमध्ये ग्राहम आहे, आफ्रिकेमध्ये नतालिया, शाहिद कुठे आहे? आग्रा, पोर्ट ब्लेअरला मीनाक्षी, मिशिको टोकियोमध्ये, जपानमध्ये. Screen was not visible. ओके ओके. हा सांगितलं, चल प्रमिता सांगितलं. मी विसरून गेले होते. मी क्लास परत जॉईन केला ना. ओके, इट्स ओके, थँक्यू. सो हे जे कॉन्टिनेंट्स आहेत, वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्स वरती हे जे चिल्ड्रन्स आहेत ते आहेत बघा इथे. साऊथ अमेरिकेमध्ये एनरिक आहे, ग्राहम सेंट पीटर्सबर्ग मध्ये आहे, नतालिया कुठे आहे? आफ्रिकेमध्ये, शाहिद आहे आग्रामध्ये, मीनाक्षी पोर्ट ब्लेअर, मिशिको आहे जपान म्हणजे टोकियोमध्ये, इकडे किंबर्लीला कोण आहे? कात्या. तर हे सगळे जे आहेत चिल्ड्रन, प्लीज म्यूट युअर सेल्फ. कुणाचा तरी माईक ऑन आहे? प्रमिताचा ऑन आहे का माईक? ओके. तर हे जे वेगवेगळे स्टुडंट्स जे दिसत आहेत आपल्याला, ते जगाच्या नकाशामध्ये वेगवेगळ्या भागावरती आहेत. तर आपण त्या डायरेक्शन लर्न केल्या होत्या की हा आग्रा म्हणजे आपल्याला ताजमहाल दिसतोय, तर त्या ताजमहाल पासून ग्राहम कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, नतालिया कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, किंवा मग ही मिशिको कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, हे आपण सगळं लर्न केलं होतं. आठवतंय सगळ्यांना? शाहिद जो आहे तो खाली आहे, म्हणजे कुठे आहे? साऊथ मध्ये आहे. इकडे नॉर्थ वेस्ट मध्ये ग्राहम आहे. आग्र्यापासून नॉर्थ वेस्ट आपल्या 8 डायरेक्शन्स असतात, नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. आणि दोन्हींच्या मध्ये सुद्धा एक डायरेक्शन असते. नॉर्थ साऊथच्या मध्ये नॉर्थ साऊथ डायरेक्शन असते. सॉरी, नॉर्थ आणि ईस्टच्या मधली डायरेक्शन असते नॉर्थ ईस्ट. नॉर्थ आणि ईस्ट आणि वेस्टच्या मध्ये ईस्ट वेस्ट, ईडब्ल्यू असं आपण डिनोट करतो. म्हणजेच आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य, अशा 4 प्रकारच्या डायरेक्शन्स असतात. नॉर्थ आणि ईस्टच्या मधली डायरेक्शन असते ईशान्य. म्हणजे ती जी मिशिको दिसते तुम्हाला, ती कुठे आहे? ईशान्येकडे, म्हणजे नॉर्थ ईस्ट, आग्नेय. खाली ऑस्ट्रेलिया कुठे आहे? आग्नेय. इकडे नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. आणि पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, अशा 8 डायरेक्शन असतात.
आता परत नाही घेणार आहोत आपण पूर्ण लेक्चर लास्ट टाइम त्या 1 पेज वरती पूर्ण लेक्चर घेतलं होतं आपण, आठवतंय सगळ्यांना? आणि होमवर्क पण दिला होता मी. ओके, सो लेट्स मूव टू द नेक्स्ट पार्ट. आपण हे पण लर्न केलं होतं. व्हॉट इज ग्लोब, व्हॉट इज मॅप पाहिला होता आपण. प्लेन पेपर वरती ड्रॉ केलेला असतो. आणि ग्लोब म्हणजे काय असतं? ऍक्शनचं एक मॉडेल असतं, मिनिएचर मॉडेल ऑफ द अर्थ म्हणजे ग्लोब. तर त्या ग्लोब वरती जगाचा नकाशा सेट केलेला असतो. म्हणजे ऍक्च्युअल आपल्याला दिसतं की कुठे समुद्र आहे, भारत देश कुठे आहे, किंवा हा खंड कुठे आहे, आशिया खंड कुठे आहे, ऑस्ट्रेलिया कुठे आहे, ते ऍक्च्युअल त्याचं आपल्याला व्ह्यू बघायला मिळतो. मॅप वरती प्लेन पेपर असतो आणि पूर्ण जगाचा बघू शकत. पण अर्थ आपली सर्कल आहे, राऊंड मध्ये आहे. मग तो राऊंड जसं जसं फिरवतो आपण तसं तसं आपल्याला वेगवेगळे कॉन्टिनेंट्स असतील, ओशन्स असतील, अर्थवरची ज्या ज्या भागामध्ये जे जे आहे ते सगळं आपल्याला त्या ग्लोब वरती इझिली सगळं अंडरस्टँड होतं, समजतं आपल्याला. आणि अर्थ वरती काही पॅरलल म्हणजे आडव्या रेषा असतात आणि उभ्या रेषा बनवल्या. ऍक्च्युअल अर्थ वरती नसतात, पण त्या ग्लोब वरती उभ्या आणि आडव्या रेषा बनवलेल्या असतात. तर त्याला काय बोलतात? पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते. व्हर्टिकल लाईन्स आणि हॉरिझॉन्टल लाईन्स असतात. इथे बघा, आता ग्लोब, हा फॉर एक्झाम्पल ही इमेज बघा. तर ह्या इमेज वरती दिसत आहेत आपल्याला काही आडव्या रेषा दिसत आहेत सर्कल सर्कल मध्ये आणि काही उभ्या रेषा दिसत आहेत. तर आडव्या ज्या रेषा आहेत त्याला म्हणतात पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड म्हणजे अक्षवृत्ते. आणि ज्या उभ्या रेषा आहेत त्या लॉंगिट्यूड, त्याला काय बोलतात? लॉंगिट्यूड. लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड. ज्या आडव्या रेषा असतात लॅटिट्यूड म्हणजे ज्या लेटलेल्या आहेत असं लक्षात ठेवायचं. ज्या आडव्या रेषा आहेत म्हणजे लेटलेल्या आहेत म्हणजे काय? लॅटिट्यूड. आणि म्हणजे जस्ट मी एक ट्रिक सांगते तुम्हाला, उभ्या म्हणजे लॉंगिट्यूड. लॉंग आहेत अशा वरून खालीपर्यंत व्हर्टिकल लाईन लॉंगिट्यूड. ठीक आहे, म्हणजेच मराठीमध्ये म्हणतात अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते. ओके, तर इथून स्टार्ट करूया आपण. एक्सप्लेन द मिनिंग ऑफ द टर्म इक्वेटर. साऊंड इज ब्रेकिंग. प्रमिताला होमवर्क का नाही आला? इझी होतं. तू डायरेक्शन आपण क्लासमध्ये घेतल्या होत्या ना, मी ऍक्च्युअल तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती सगळं समजून सांगितलं होतं. शाहिद पासून म्हणजे आग्र्यापासून ग्राहम कुठे आहे, नतालिया कुठे आहे, ते सगळं आपण शिकवलं होतं. हा, मला होमवर्कच नाही मिळाला. गुगल क्लासरूम वरती आहे होमवर्क. हा मॅम, मला किंवा गुगल मग क्लासरूम वरच त्यावेळेला मला वाटतं गुगल क्लासरूम वर बनवलं नसेल तर मी व्हॉट्सअप मध्ये मेसेज केला होता होमवर्क. तो फोटो पाठवलेला मी आणि काही क्वेश्चन विचारले होते. तर ते क्वेश्चन मी राईट डाऊन करून तुम्हाला पाठवले होते व्हॉट्सअप वरती. बघू, मी परत एकदा होमवर्क देईन. व्हॉट्सअप वरती मी सेंड करेन होमवर्क. ओके, आणि जर तो लेसन समजला नसेल तर युट्यूब वरती आपला लास्ट लेसन झाला ना त्यावेळेचा व्हिडिओ असणार आहे, तर तो तुम्ही चेक करायचा आहे. ओके, तर हे हा काय आहे? ग्लोब आहे. म्हणजेच ह्या ग्लोब वरती काही उभ्या आडव्या रेषा असतात. तर आता सध्या आपल्याला अशा आडव्या रेषा ज्या आहेत त्या लर्न करायच्यात. आडव्या रेषा म्हणजे काय? पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड, अक्षवृत्ते. पॅरलल्स म्हणजे समांतर रेषा असतात. ह्या
एकावरती एक, एकमेकांना त्या कधीच जॉईन करत नाहीत. त्या कशा असतात, समांतर असतात, पॅरलल असतात. त्या अर्थ वरती अशा ग्लोब वरती ड्रॉ केलेल्या असतात. आणि सगळ्यात मधली जी रेषा असते 0 डिग्री, बघा स्क्रीनवरती बघा, 0 डिग्री जी आडवी रेष गेलेली आहे तिला काय बोलतात, इक्वेटर. 0 डिग्रीची आडवी रेष असते म्हणजे जी अर्थला 2 भागामध्ये डिवाइड करते, विषुववृत्त म्हणजे इक्वेटर. आणि तो जर इक्वेटर व्हॉट हॅपन, आवाज ब्रेक होतोय का? No. बाकीच्यांनी सांगा, आवाज ब्रेक होतोय का? टीचर नाही होईल. नाही ना, ब्रेक नाही होत ना. तुला येतोय का आदेश? टीचर येतो. ज्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जरा नेटवर्क मध्ये या, किंवा क्लास लिव्ह करून परत जॉईन करा, किंवा मग मला वाटतं पाऊस वगैरे आहे का तुमच्या भागामध्ये, त्यामुळे पण नेटवर्क प्रॉब्लेम होऊ शकतो. पावसाळ्यामध्ये मोस्टली नेटवर्क प्रॉब्लेम होतात. ओके, तर क्लास कंटिन्यू करायचा की स्टॉप करायचा आहे, सांगा तुम्ही तिघं. आपण नंतर घेऊ शकतो. मग टीचर नको. नाही घ्यायचा? प्रमिता सांगते कंटिन्यू. तुला तर आवाज येतोय आदेश, कंटिन्यू ना? येस. ओके, आपला 15 मिनिटाचाच क्लास राहिलेला आहे. ओके, तर जस्ट आपण समजून घेऊया की इक्वेटर काय असतं. इक्वेटर म्हणजे जी 0 डिग्री जी रेषा आहे ती आपल्या अर्थला 2 पार्ट मध्ये डिवाइड होते. हाफ पार्ट मध्ये अर्थ डिवाइड होते आणि ती तिथून मधून जाते, अशी अर्थच्या मधून जाते. तर ती मिडल लाईन जी आहे त्याला म्हणतात इक्वेटर, विषुववृत्त. आणि तिथे 0 डिग्री असं कन्सिडर केलं जातं. आणि विषुववृत्ताच्या वरची बघा, इक्वेटरच्या वरची जी रेषा आहे ती 10 डिग्री, त्याच्या वरची जी आहे 20 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 50, 60, 70, 80, आणि सगळ्यात लास्ट जो अर्थचा सगळ्यात वरचा पॉइंट आहे, सगळ्यात टोकाचा, अर्थच्या टोकावरती काय आहे, आर्टिक आहे. आर्टिक म्हणजे नॉर्थ पोल म्हणतो आपण त्याला, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. जर उत्तरेकडचा जो पोल आहे, नॉर्थ पोल, जिथे नॉर्थ लिहिलेलं आहे, तर तिथे असतो नॉर्थ पोल, तो असतो 90 डिग्री. म्हणजे 0 पासून 90 पर्यंत अशा लाईन्स बनवलेल्या असतात. आणि त्याला काय बोलतात, अक्षवृत्ते, म्हणजे पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. आणि त्याचप्रमाणे खाली पण अशा आडव्या आडव्या रेषा दिसत आहेत तुम्हाला, तर तिथे पण तुम्ही 10 डिग्री, 0च्या खाली 10 डिग्री, मग 20 डिग्री, 30, 40, 50, 60, 70, 80, आणि साऊथ मध्ये 90 डिग्री असतं. आणि तिथे 90 डिग्री साऊथ म्हणजे साऊथ पोल, त्याला काय बोलतात, दक्षिण ध्रुव म्हणजे साऊथ पोल. तो कुठे असतो, 90 डिग्रीला. आणि 0 डिग्रीला असतो इक्वेटर, विषुववृत्त. एवढंच आपल्याला समजून घ्यायचंय, कारण ह्याच्यावरती पूर्ण लेसन डिपेंड आहे. बघा, 0 डिग्री विषुववृत्त, इक्वेटर, आणि नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. आणि 0 डिग्रीची जी रेषा आहे, म्हणजे जी मधून गेलेला इक्वेटर आहे, ती सगळ्यात मोठी आहे. अर्थ बघा मध्ये सगळ्यात जास्त असते, आणि वरती जसं जसं टोकाला जाऊ तसं तसं ते सर्कल बघा छोटे छोटे होत चालले. त्या ज्या आडव्या रेषा आहेत त्यांची लेंथ जी आहे ती छोटी छोटी होत चाललेली आहे. म्हणजे 0 पासून 90 पर्यंत, 90 डिग्रीच्या तिथे छोटासा सर्कल दिसतोय, आणि 0 डिग्रीला असा मोठा सर्कल असणार आहे. अर्थ म्हणजे एक बॉल आहे समजा, बॉलला आपण जर मधून असा राऊंड बनवला, बॉलच्या एका टोकापासून लाईन बनवली आणि असं गोल लाईन बनवली, तर ती मध्ये मोठी असणार आहे,
त्याच्या बाजूनी छोटा सर्कल, वरती वरती वरती, जसं जसं सर्कल बनवत जाल तसा तसा छोटा छोटा सर्कल बनत जाणार आहे. म्हणजेच इक्वेटर पाशी सगळ्यात जास्त असते लेंथ, इक्वेटरची लेंथ सगळ्यात जास्त आहे. ती जी डायग्रॅम आहे ती समजली का? ओके. इक्वेटर, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड म्हणजे अक्षवृत्ते, ह्या सगळ्या आडव्या रेषा, अँड इक्वेटर इज, वेअर इज द इक्वेटर? कॅन यू सी माय स्क्रीन? ओके, माझाच नेटवर्क प्रॉब्लेम झाला होता. तर हा जो इक्वेटरची लेंथ जी असते ती सगळ्यात मोठी असते आणि नॉर्थ पोल आणि साऊथ पोल कडे ती छोटी छोटी होत जाते. हे जे लॅटिट्यूड्स आहेत त्याची लेंथ छोटी होत जाते. सो एक्सप्लेन द मीनिंग ऑफ द इक्वेटर बायसेक्ट द अर्थ इंटू नॉर्थ अँड साऊथ पार्ट. आत्ताच आपण पाहिलं इक्वेटर काय करतं, अर्थला नॉर्थ आणि साऊथ पार्ट मध्ये डिवाइड करतं. वरचा पार्ट असतो नॉर्थ आणि खालचा साऊथ. द वन ऑन द नॉर्थ इज कॉल्ड नॉर्दर्न हेमिस्फिअर. मग आता वरचा पार्ट, हाफ पार्ट जो आहे अर्थचा, त्याला काय बोलतात? नॉर्दर्न हेमिस्फिअर. आणि खालचा पार्ट जो आहे त्याला काय बोलतात? साऊथ कडचा जो हाफ पार्ट आहे त्याला सदर्न हेमिस्फिअर. काय बोलतात? सदर्न हेमिस्फिअर, नॉट साऊदर्न हेमिस्फिअर, इट इज सदर्न हेमिस्फिअर. Towards the north and south of the equator, parallels of latitude progressively become smaller and smaller. तर आपण आताच पाहिलं ह्या ज्या पॅरलल लाईन्स आहेत त्या जसं जसं वरती जाऊ, इक्वेटर पासून वरती वरती जाऊ, तसं तसं स्मॉलर स्मॉलर होत जातात, छोट्या छोट्या होत जातात. ऑन द ग्लोब अँड ऑल्सो ऑन द अर्थ. म्हणजे ग्लोबवर पण छोट्या छोट्या होत जातात आणि ऍक्च्युअल अर्थ वरती जर बघायला गेलं आपण तर तो भाग जो आहे तो छोटा छोटा होत जातो. आर्टिक वरती असतं, आर्टिक खाली असतं अंटार्क्टिक. तर आर्टिक म्हणजे नॉर्थ पोल कडे जाऊ तसं तसं छोटं होत जातो तो एरिया. तो अर्थचा जो एरिया आहे तो कमी 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 होत जातो. ऑन द ग्लोब अँड ऍट द नॉर्थ अँड साऊथ एंड्स ऑफ द अर्थ ऍक्सिस दे अपियर ऍज पॉइंट्स. दीज आर कॉल्ड नॉर्थ पोल अँड द साऊथ पोल रिस्पेक्टिव्हली. तर हे जे दोन पॉइंट आहेत स्क्रीनवर दिसत आहेत अर्थचे, वरचा पॉइंट आणि खालचा पॉइंट, जिथे नॉर्थ आणि साऊथ लिहिलेले ते आहेत नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. While mentioning the value of parallel, it is necessary to mention whether it is in northern or southern hemisphere. तर आपल्याला जेव्हा ह्या पॅरलल मेन्शन करायच्या असतात, म्हणजे आत्ताच आपण पाहिलं हे 0 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री, ह्या ज्या डिग्रीज दिलेल्या आहेत तर त्या नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये आहेत का साऊथ हेमिस्फिअर मध्ये आहेत ते आपल्याला नोट डाऊन करावं लागतं. जसं 0 डिग्री एन असं जर लिहिलं आपण म्हणजे काय ओळखायचं आपण की तो जो पॅरलल आहे तो नॉर्थ साइडला आहे, वरती आहे, अर्थच्या वरच्या पार्टमध्ये. तेच जर आपण 10 डिग्री एस लिहिलं, 10 डिग्री एस म्हणजे खाली आहे, साऊथ भागात आहे. 20 डिग्री एन लिहिलं तर तो अर्थच्या वरच्या भागामध्ये आहे, नॉर्थ पोल मध्ये आहे. आणि 20 डिग्री एस लिहिलं तर तो खाली आहे म्हणजे साऊथ पार्ट मध्ये आहे. इकडे बघा इथे दिले द पॅरलल्स फ्रॉम द नॉर्दर्न हेमिस्फिअर आर रेफर्ड टू ॲज 5 डिग्री एन, 50 डिग्री एन, 30 डिग्री एन, 50 डिग्री एन. Whereas the parallels from the southern hemisphere are referred to as 5 degree S, 15 degree S, 30 degree S and 50 degree S. म्हणजे खालच्या ज्या लाईन्स आहेत त्याला आपण काय लिहायचंय, एस असं नोट डाऊन करायचंय, म्हणजे साऊथ कडचा भाग आहे. आपल्याला हे सदर्न हेमिस्फिअर मध्ये हे समजलं पाहिजे आणि नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये हे समजण्यासाठी एन लिहायचंय तिथे, 5 डिग्री एन. अंडरस्टूड?
थोडस समजायला कन्फ्युजिंग पार्ट आहे, पण लक्ष दिलं तर समजेल तुम्हाला. वाव, व्हेरी नाईस. कर्णिका हॅव अ ग्लोब. So you can compare, na? You can study the lesson. You can read lesson and compare with your globe. की त्याच्यावरती लॉंगिट्यूड्स, लॅटिट्यूड्स कसे आहेत, इक्वेटर कुठे आहे. एव्हरी ग्लोब ऍक्च्युअली. तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही जॉग्राफीचे लेसन लर्न कराल, इवन तुम्ही मोठ्या क्लासेसमध्ये गेले 6, 7, तो यूज होणार आहे तुम्हाला. ग्लोबचा नेहमी यूज होणार आहे जॉग्राफी लर्न करण्यासाठी. त्यामुळे सगळ्यांकडे ग्लोब असला पाहिजे. ओके, तर समजलं सगळ्यांना व्हॉट इज इक्वेटर, साऊथ पोल, व्हॉट वी हॅव लर्न टुडे. इक्वेटोरियल प्लेन म्हणजे इक्वेटर 0 डिग्री जो आहे, आणि इक्वेटरची जी लेंथ असते ती सगळ्यात जास्त असते. अँड जसं जसं वरती जाऊ आपण, अर्थच्या वरती वरती जाऊ, तसं तसं इट बिकेम स्मॉलर अँड स्मॉलर. म्हणजे तो त्या ज्या लॅटिट्यूड्स आहेत त्या स्मॉल 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 बनत जातात. जसं जसं नॉर्थकडे जाऊ तसं तसं छोट्या छोट्या बनत जातात, आणि खाली 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 येऊ तसं तसं पण साऊथकडे येता येता पण त्या छोट्या छोट्या बनत जातात. म्हणजे आणि ते कसं डिनोट करतात, तर 10 डिग्री नॉर्थ एन, 20 डिग्री एन. नॉर्थकडे जाताना 10 डिग्री एन, 20 डिग्री एन, 30 डिग्री एन असं डिनोट करतात, आणि खाली खाली जाऊ तसं तसं 10 डिग्री एस, 20 डिग्री एस असं डिनोट करतात. आणि वरचा हाफ पार्ट आहे त्याला काय बोलतात, नॉर्दर्न हेमिस्फिअर, आणि खालचा हाफ पार्ट जो आहे त्याला बोलतात सदर्न हेमिस्फिअर. तर मला सांगा, व्हॉट इज नॉर्दर्न हेमिस्फिअर. कर्णिका सांगेल का, व्हॉट इज नॉर्दर्न हेमिस्फिअर. ओके प्रमिता सांग. What is northern hemisphere and southern hemisphere? The one to the north is called the northern hemisphere, while the one of the south is called the southern hemisphere. Okay. Okay, very good. Means the half part above the equator to the north side is called northern hemisphere, and half part below the equator towards south side is called southern hemisphere. What is equator? Who can tell me what is equator? चॅट बॉक्स मध्ये पण तुम्ही टाइप करू शकता. ओके अनुज सांग, व्हॉट इज इक्वेटर. Yes, teacher. व्हॉट इज इक्वेटर. Towards the north and south of the equator. नो, इक्वेटर म्हणजे काय आहे, आता आपण काय पाहिलं, तर अर्थला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो इक्वेटर. हा मध्ये 0 डिग्रीची जी लाईन दिसते, इकडे 0 पासून इकडचं 0 बघ, 0 डिग्री टू 0 डिग्री, ही जी आडवी लाईन गेलेली आहे ती काय आहे, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड. म्हणजे
0 डिग्री पाशी इक्वेटर असतो, त्या लाईनला इक्वेटर म्हणतात, म्हणजे विषुववृत्त म्हणतात. आणि इक्वेटर काय करतो, इक्वेटर डिवाइड्स द अर्थ इंटू 2 इक्वल हाल्स, म्हणजे 2 इक्वल हाफ पार्ट मध्ये डिवाइड करतो. इक्वेटर पृथ्वीला 2 अर्ध्या अर्ध्या भागामध्ये डिवाइड करतो, त्याला बोलतात इक्वेटर. समजलं? ओके. तो आता आपण थांबू. प्लीज रिवाइज द लेसन. 5th standard student also, please read your lesson also. Okay, bye everyone. Bye, teacher.